वेलकम बैक टू आर हीज वर्ल्ड. सो कैसे आप सभी लोग. तर गाईज आता आम्ही नदीवरती जाणार आहोत. तर नदीवरती कोण कोण आहे माहिती आहे. तुम्हाला जाताना कळेल की कोण कोण येत आहे नदीवर. आणि ह्या नदीवर जाणार आहोत तर मी व्लॉग घेऊन पण जाणार आहे आणि नदीतला व्लॉग हेही तुम्हाला दाखवू शकते. सो गाईज बघा. आता बघा आमच्या काकांचं लग्न होतं ना, तर आता बघा सगळं काढलेली आहे तयारी वगैरे. बघा सगळे तयारी वगैरे काढलेली आहे. आता इथे फुलं बघू शकता तुम्ही. सकाळची सुरुवात फुलांसोबत. उठतो तेव्हाच फुलं बघतो. फुलं इथे सॉरी. आणि उठतो तेव्हा लगेच फणस पण दिसतो आम्हाला. ते बघा फणस. खूप फणस आहेत आमच्या इथे. फणसाचं झाड आहे, काळी मिरीचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, केळीचं झाड आहे. सगळ्या प्रकारची झाडे आहेत आमच्याकडे. तुम्ही बघू शकता. हे कामगार आहेत. हे जे मंडप आहेत ते ह्यांनी बांधलेले आहेत. अजून आहेत त्यांच्यासोबत. ते कुठे खाली आहेत, म्हणजे ते कुठेतरी गेलेले आहेत. ते तुम्हाला दिसू शकत नाही कारण ते कुठेतरी गेलेले आहेत म्हणून. हा बघा, हा तुम्ही फणस बघू शकता. हा फणस आम्ही खाल्लेला आहे. आणि बघा इथे पण काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा इथे पण तुम्ही बघू शकता की काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता तिथेही काम सुरू आहे. बघू शकता. असंच आम्ही सगळीकडे जातो आहोत. आणि आता ह्यांना निघायला थोडा उशीर आहे, तर आपण थोड्या वेळानंतर भेटूया. गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहोत. तर आता अर्धे मंडळी कपडे घेत आहेत, अर्ध्या मंडळीचे कपडे नाही झालेले घेऊन. जसं की तुम्ही बघू शकता तिथे श्रुती आई आहे आणि नीता आत्या. त्या चाललेल्या आहेत, पुढे चाललेल्या आहेत. आणि अर्धे मंडळी इथे आहेत, नैना आत्या, नेहा दिदी आणि आई माझी. तर चला खाली आपण जाऊया. तुम्ही बघू शकता आमच्या इथे वेगवेगळी झाडं आहेत. जसं की वेगवेगळी म्हणजे इथे फणसाचं झाड तुम्ही बघू शकतात. इथे फणसाचं झाड तुम्ही बघू शकतात. हाय बघा हे वाला फणस. सगळे झाडं बघू शकतात. आणि तुम्ही इथे नारळाचं झाड पण बघू शकता. सगळे झाडं तुम्ही ह्या साईडला बघू शकता. केळीचे झाडं पण आहेत. सगळे प्रकारची झाडं आहेत. आणि तुम्हाला माहिती का त्या दिवशी काय झालेलं, की त्या दिवशी आम्ही जात होतो तेव्हा बॅडमिंटन इथे खेळत होतो. माझी बहीण जी कॅमेरा आता धरलेला आहे ती इथे माकडांना चिडवत होती. तेव्हा माकड एक खाली आला आणि मी जेव्हा चिडवायला गेले तेव्हा माकड तो रस्त्यावरती आला आणि आम्ही एवढं धावलो ना, डायरेक्ट घरी गेलो. घरून बाहेर आलोच नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता श्रावणी दीदी पण आलेली आहे. तुम्ही हात जर पाणी विकत आणलं राहू दे ती अशीच आहे. राहू सगळे पुढे गेले. तर बघा तुम्ही बघू शकता. ही आहे माझी आई, ही आहे नेहा दिदी आणि ही आहे श्रावणी दिदी. हिला इग्नोर करा. ही माझ्याशी बोलत नाही. हिला इग्नोर करा. बघा गाईज ही आहे श्रावणी दिदी, ही आहे नेहा दिदी. हाय गुड मॉर्निंग. वाजले बघ किती. नाही 10च्या पुढे. ही काल माझ्याकडे आली ना, त्याच्यामुळे मी तशी बोलत नको बोलू. जा आम्ही चाललो नदी. माझ्याकडे दाखवलं. बाकीचे अर्धे पुढे गेलेले, अर्धे घरी गेलेले. आई सर वगैरे कुठे घरी. श्रुती आई हा गेली. हा थांब, त्यांच्यासाठी मी थांबलेली आहे. थांब. बघा गाईज इथे तुम्ही बघू शकता. ताई हे कोणतं झाड आहे लाल लाल फुलांचं. तुम्ही इथे बघू शकता जास्वंदाचं झाड आहे. आपल्या घरी पण आहे तिकडे. दाखवलेलं मी तुम्हाला स्टार्टिंगच्याच. इथे बघा मिळेल तुम्हाला. बघा सगळी झाड आहेत. आई सगळं थँक्यू. माझा फेवरेट चीज लागला का.
गाईज तुम्ही बघू शकता ही आहे छोटी नदी. काल आम्ही गेलेलो पण काल आम्ही तुम्हाला दाखवायचं विसरलो. सॉरी गाईज, सॉरी. आता तुम्ही पलटवण्याची नदी बघा ना, ती एकदम सुंदर आहे. ह्या नदीहून ही वाहती नदी इथे गणपती विसर्जित होतात. तिकडे पण होतात पण तिकडे थोडे होतात. या नदीवरतीच जास्त गणपती विसर्जन होतात. काय नंतर घ्या ना, नंतर भूक लागली होती. आणि गाईज तुम्हाला दाखवते, आम्हाला भूक लागली ना तेव्हा आम्ही शिरगावकरांच्या इथे येतो. हे आहे शिरगावकरांच्या इथे आम्ही येतो खायला. जे चिप्स असतात ते इकडनं घेतो आम्ही. तुम्ही पण घेऊ शकतात. इथे गावाला या, तुम्हाला मिळेल. फक्त मला माझं नाव घ्या, तुम्हाला सगळं काही. बघा इथे आहे चंद्रिका आत्याचं घर. माझी आत्या राहते इथे ह्या घरात, चंद्रिका आत्या. इथे तुम्ही बघू शकता की हा रोड चाललेला आहे मोठ्या नदीची, ते पलटवण्याची नदी. ते बघा तुम्ही या. हे बघा की चंद्रिका आत्याच्या घरचं जाण्याचा एंट्रन्स हा आहे, जो की तुम्ही असं जाऊ शकतात असे. आणि बघा इथे विहीर पण आहे, पण त्या विहीरच्या जवळ आम्ही जाऊ नाही शकत, आम्हाला ओरडतात. म्हणून लहान मुल काय पडलं बिडलं तर म्हणून आम्हाला ओरडतात. आणि हे बघू शकतात झोलाई आईचं मंदिर. थांबा तुम्हाला जवळ दाखवते या. एक मिनिट गाईस, चला माझ्यासोबत. हळू चला चला चालेल. नाही माहित. हाय गाईस बघा, हे बघा हळू चला. स्वतः काय करून मला माझ्यावरती येतात लगेच. अरे तुला हे कळालं की ते कळालं का? बघा गाईस, ते सोडा, ते इग्नोर करा तुम्ही. इथे आहे आमचं झोलाई आईचं मंदिर. बघू शकता तुम्ही आतला जो व्ह्यू आहे. तुम्हाला मी गणपतीत येईल ना सप्टेंबर मध्ये, तेव्हा तुम्हाला दाखवेल. ओके गाईस, चला तर पुढे जाऊया आपण. इथे गाई राहतात ना इथे. येस गाईस, इथे गाय राहतात, गाय. इथे त्यांच्यासाठी जागा ठेवलेली आहे. पण आता ते कुठेतरी गेलेले आहेत म्हणून ते दिसणार नाही. हळूहळू. हा हे बघा गाईस, इथे गायांचं घर आहे. गाईस हे बघा, हे बघू शकता, हे झोलाई आईचं मंदिर आहे. राम देवता देव श्री देव झोलाई मंदिर. ती कुठे गेली श्रावणी का? हा अच्छा. तर गाईस इथे बघू शकतात, इथे गणपतीची मूर्ती आहेत. इथे त्यांना कलर करायला घेऊन येतात. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, तिथे गणपतींची मूर्ती असते, तिथे कलर करण्यासाठी असतात. इकडनंच आम्ही गणपती घेऊन जातो. आणि हे कोणतं झाड आपल्याला पण नाही माहिती. तर गाईस, आमच्या गावाला सगळ्यात जास्त पानच पडलेली असते. जिथे बघा तिथे पानच दिसतात तुम्हाला. चला कोण बोलले थांबायचं? चला पुढे जा. गाईस इथं बघू शकता, तिथे तुम्हाला फुल येण्या जाण्याचा रस्ता दिसेल. हा इकडनं पण आहे, इकडनं पण आहे. बघा ती बघा, नाव घेतलं आणि गाडी आली. त्याच्यावर पण आजोबा फिरतय. आता गाईस हे बघा, बारभाई पालखे. हा जो रोड आला की तिकडे झोलाई यायचे देवीच्या इकडे, तिथे माझा रस्ता आहे. हॅलो कॅमेरामॅन पळत चाललाय माझा. अगं ब्रेकच नाही लागला. गाईस तुम्ही बघू शकता, हे पपईचं झाड आहे.
हे बघा, हे बघू पण याला अजून पपई नाही आलेत. हा, पण ह्याला अजून पपई नाही आलेली. हे बघा, तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर फुलं बघू शकतात. अजून वेगवेगळे झाड आहेत. हा, हे बघा, हे पण बघू शकता. इथे तुम्ही सगळे झाडं बघू शकता. एक मिनिट, साईड पप्पा झालेत बघा माझे. लिफ्ट लिफ्ट प्लीज लिफ्ट. आम्ही चालत येतो. चला गाईज, आपण चालत जाऊया. हे लिफ्ट गाईज, तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळी झाड आहेत. इथे तुम्ही याल तर तुम्हाला सुपारीची झाडं दिसतील आणि नारळाची झाडं मेनली दिसतील. तुम्ही इथे बघू शकता, इथे मंदिर पण आहे. दोन मंदिर आहेत इथे, तर ते तुम्हाला दाखवते मी. हा, तर गाईज थांबा, तुम्हाला आता सांगते मी की बघा, इथे बघू शकता तुम्ही. इथे ह्या बागेत तुम्ही येऊ शकता, पण या बागेचा एंट्रन्स त्या नदीकडनं, तर तुम्हाला झाडातनं एकदम जंगलासारखं यावं लागणार. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. इथे वेगवेगळ्या टाईपची झाडं आहेत. इथे वेगवेगळ्या टाईपची झाडं आहेत, पण आम्हाला त्यांची नावच नाही माहिती. एकदा मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन. मी पहिलं नाव आठवेन, मग तुम्हाला सांगेन. बघा, परत आलं पपईचे झाड, पण याला अजून पपई नाही आलेली. काय आहे तर गाईज, इथे बघू शकतो. इथे फुल पण किती सुंदर आहे. चला या इथे, कॅमेरामॅन फॉलो मी. तर गाईज, इथे बघा, इथे तीन मंदिर आहे. हे पण एक मंदिर आहे, परत हे पण एक मंदिर आहे, आणि परत हे पण एक मंदिर आहे. वेगवेगळ्या मंदिरांची नावं तर नाही दिलेली आहेत, पण तुम्हाला बोलू शकते की हे मंदिरच आहे. इथे हे मंदिर आहे, ते पण घरासारखं दिसतंय, पण ते आतमधनं बघाल तर ते मंदिरच आहे. चला आता गाईज, मला फॉलो करा तुम्ही. बघा गाईज, आता हे बघा गाईज, इथे फणसाचं झाड आणि इथे फणस पण आलेलं आहे. गाईज, तुम्ही बघू शकता इथे फणस पण आलेलं आहे. चला, इथे माझ्या जेव्हा तुम्ही पायशेतला याल, ते पलटवण्याच्या नदीकडे जाल, तुम्हाला सुपारीची झाडं, नारळाची झाडं आणि फणसाची झाडं खूप बघायला मिळतील. तर गाईज, हळू चाल ना, हॅलो चाल. हा, हळूहळू. अरे एवढं माझा कॅमेरामॅन ना करत खूप कॉमेडी आहे. काय तिकडे बघू शकता, तिथे पण फ्लावर्स आहे. त्या फ्लावरची नावं नाही माहिती. जर माहित असेल तर कमेंट्स मध्ये सांगा प्लीज. हा, त्याच फ्लावरची. बघा, इथे खाली पण फणस आहे. तुम्ही बोलतात तर घेऊ का एक? कमेंट मध्ये सांगा, उद्या घेऊन येते घरी. चला, बघा मंडळी, इथे आहे, तुम्ही येऊ शकता. इथे कोणत्या झाडं माहित नाही आपल्याला, पण हाय, कोणत्या नाही हाय. बोट कॅमेरावरती. सो गाईज, आपली नदी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे कोणते झाड आहे? हे हाय कोणतं तरी झाड, पण माहित नाही आपल्याला. काली कुठे जातो मला दाखव. सो गाईज, हे बघा, इथे पण एक फुल आहे. हे बघा, इथे पण एक फुल आहे. हे फुल तुम्ही बघू शकता, सुंदर फुल असतात. आमच्या गावाला याल ना तर तुम्हाला सुंदर सुंदर फ्लावर्स दिसायला बघतील. आता गाईज, हा कॅमेरा मी धरणार. तर गाईज, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे आहे ना कॅमेरा सोडून टाकला. और गाईज, तुम्ही बघू शकता की तिच्या हातात ना मी कॅमेरा घेतलाय. हा बघा, इथे तुम्ही लाजाळू पानं बघू शकता. हे बघा, हे बघा, बघा गाईज. आता तुम्ही बघू शकताय, इथे आमच्या काकी आहे, ज्यांच्या घरी काकी आमच्या लग्नाला आता होणारे काकी होत्या, त्यांच्या घरी हे होत्या. त्या काकी होत्या ना, आमच्या ज्या होत्या ना काकी, त्या ह्यांच्या घरी होत्या. आणि हे बघा, ही बघू शकता, हे पलटवण्याचं आहे, पण ही छोटी नदी आहे. ही मोठी नदी तुम्हाला ह्या साईडला दिसेल, जी गाडी घालवली आहे ना इकडनं. हे बघा, ती मोठी नदी तिथे दिसेल. आणि तुम्ही बघू शकता, नीता आत्या आणि श्रुती आई ते इथंच आहे. तुम्हाला दाखवूया. चला गाईस, तुम्हाला दाखवूया. ते इकडनं चल लगेच पटकन. तर गाईस, हे बघा, हा कॅमेरा धरायला खूप हे होतं, पण तरी पण आम्ही कष्ट घेऊन बघतो कॅमेरा, आय मीन शूट करतो. इथे पण एक मंदिर आहे, तुम्ही बघू शकतात गाईस. हे बघा, इथे पण एक मंदिर आहे. या मंदिराचं नाव काय ग? इथे हा एक मंदिर, त्या हनुमानाचं मंदिर आहे.
हनुमानाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे आहे आमची ही नदी. ही या नदीची एंट्रन्स आहे. सोड राहू दे. अरे ही या नदीची एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता इथे फुल पानं या पानांमधनं आम्ही चालतोय. आणि हे बघा, हे आलेले आहेत आमचे मंडळी. तर गाईस आपण जाऊया त्या साईड. अरे ते व्हिडिओ घेऊनच येते खाली. अरे थांब, तुम्ही युट्यूब मध्ये व्हायरल व्हाल. थांबा जरा, मला पण येऊ दे खाली. हा थांब, तो नंतर. गाईस बघा तुम्ही बघू शकता की नीता आत्या आणि श्रुती आई आहे. आणि आम्ही इथे पाण्यात आहोत. बघ काही अनन्यात आलेले खोल पाण्यात. बघा बघा गाईस, माझं केवढं पाणी लागते बघा गाईस. एवढं पाणी लागते पोटा एवढी वेळेला थंडी असते ना गाईस, मी काय बोलू. आता अनन्या एक व्हिडिओ काढेल माझा डुबकी मारण्याचा. नीट काढा, मला मी दिसायला पाहिजे. हात पुस टी शर्टाला. फोन नको ओल्ला करूस. या साईडला होतं ना, असं होतं ना कॅमेरा. गाईस मी आता त्या दगडावरती चालले. पहिली मी डुबकी काढणार अशीच. थंडी खूप वाजते ना नंतर. आतमध्ये टाकू फोन? नाही अनन्या, वॉटरप्रूफ नाही फोन. तर गाईस चला आपण जाऊया तिथे. लांब होणार फोन वरती पाणी दाखवते. पहिले माझी डुबकी दाखवणार. गाईस ते तुम्ही बघू शकता आता की मी डुबकी मारायला रेडी आहे. डुबकी वर आधी. 3, 2, 1 गो. तर गाईस तुम्ही बघू शकता माझी डुबकी. तर गाईस आपण जाऊया त्या साईडला बघायला. बघा गाईस इथे फुल ही नदी आहे. या नदीच्याच बाजूला बघा किती झाड आहेत. आणि गाईस हा व्लॉग इथेच एंड होत आहे. कारण हे बघा सगळे येत आहेत. आता जर फोन पाण्यात घेतला तर मला ओरडा मिळेल. तर गाईस हा व्लॉग इथेच एंड होत आहे. सो बाय.